नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय कुरकुरीत क्रिस्पी अशी मटकी सोयाबीनची टिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण 2 ते 3 वाटी सोयाबीन घेतले होते आणि ते 15 मिनटं पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। गरम पाणी घ्यायचे, गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन जे आहे ते भिजत ठेवायचे आहेत। 15 मिनटं मी छान भिजवून ठेवल्यानंतर निथळून घेतलेलं आहे एका चाळणीवर आणि या पद्धतीने आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे। तर या पद्धतीने मी याचं पाणी जे आहे ना ते पिळून काढते। त्यानंतर आता आपण हे सगळे सोयाबीन मी इथे पाण्यातून पिळून काढलेले आहेत। आता मिक्सरचं जार घ्यायचं, यामध्ये आता आपल्याला ही सोयाबीन काढून घ्यायचं आहे। तर ही टिक्की आहे ना ती अतिशय कुरकुरीत तयार होते, चवीला अप्रतिम लागते। आता सोयाबीनसोबत इथे मी मटकी घेतलेली आहे। तर छान मोड आलेली मटकी आहे, साधारण 1 ते 1.5 वाटी मटकी घेतलेली आहे। अर्धी मटकी मी यातच काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आलं टाकून घ्यायचं आहे, सोबतच मिरची आणि लसूण देखील आपण यात टाकून व्यवस्थित भरड याची करून घ्यायची आहे। तर एका मोठ्या बाउलमध्ये ही भरड आहे ना काढून घ्यायची आहे, कारण यात आपण बरेचसे मसाले आणि व्हेजिटेबल्स यात टाकणार आहोत। यासाठी आता जी उरलेली जी मटकी होती तर ती पण मी इथे बारीक करून घेतलेली आहे। सगळं सोयाबीन मी मिक्सरमधून भरड करून घेतलेली आहे। त्यानंतर मटकी पण वेगळी मी भरड करून यामध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये काही बेसिकचे मसाले जातील। तर सगळ्यात आधी भाज्या बघूया। तर इथं मी कांदा आणि गाजर घेतलेला आहे। तर गाजर किसून घेतलेला आहे आणि एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। सोबतच इथे 1.5 वाटी पोहे घेतले होते मी, नॉर्मल जे आपले पोहे असतात, कांदा पोहेसाठी आपण पोहे वापरतो, तर तेच पोहे इथे मी जसे आपण पोहे बनवण्यासाठी भिजवतो तसंच चाळणीवर मी भिजवून घेतले होते आणि 10 मिनटं असंच ठेवले होते। त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। तर साधारण मीठ 1 ते 1.5 चमचा इथे मीठ लागेल। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ इथं टाकू शकता। त्यानंतर लाल तिखट पण इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे। त्यानंतर आता यात एक छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर जिरं पावडर टाकून घ्यायची आहे। तर भाजलेल्या जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे, साधारण 1.5 चमचा मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे। धना पावडर असेल तर तुम्ही धना पावडर देखील यामध्ये टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे नाही टाकली आहे। गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये चाट मसाला 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। सोबतच मटार पण घेतलेला आहे, ताजा मटार आहे, तो मी वाफवून घेतलेला आहे, तर तो नंतर टाकणार आहोत। तर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर सुरुवातीला मी साधारणपणे 4 ते 5 चमचे इथे मी बेसन टाकून घेतलेलं आहे। तर याच्यात आपल्याला बाइंडिंगसाठी बेसनचा वापर करायचा आहे। पोहे देखील बाइंडिंगचं काम करतं, पण पोह्यामुळे टिक्की खूप कुरकुरीत होते, त्यामुळे पोहे अजिबात स्किप करू नका। व्यवस्थित मिक्स करून घेतले तरी पण मला ओलसर जाणवतं, त्यामुळे मी अजून 2 ते 3 चमचे इथे भाजलेलं बेसन टाकून घेते। तर बेसन मी हलकंसं तव्यावर भाजून घेतलं होतं। त्यानंतर यात मटार टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर जी थोडी राहिली होती तीही मी यात काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मटार आहे थोडासा वाफवून घेतला, त्यामुळे तो लगेच पेस्ट होऊ शकते त्याची, म्हणून मी थोडं नंतरनं टाकलेलं आहे। आणि आता याच्या टिक्कीच करून घेऊयात। एकदा चव घेऊन बघायचं आहे, जर तिखट मीठ कमी वाटलं तर ते तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर याच्या टिक्कीज तयार करून घ्यायच्या आहेत। तर एवढ्या आकाराच्या मी मध्यम आकाराच्या टिक्कीज तयार करून घेते। तर सुरुवातीला असा लाडू बनवून घ्यायचा, त्यानंतर हाताने चपटा करून त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने सगळ्या ज्या टिक्कीज आहेत ना त्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता या आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मोठा पॅन घेतलेला आहे, असं नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे। नॉनस्टिकचं पॅन नसेल तर तुम्ही नॉर्मली जो चपाती बनवण्यासाठीचा जो तवा असतो ना तो देखील तवा वापरू शकता, किंवा डोसा बनवण्यासाठीचा जो नॉनस्टिकचा तवा असतो ना तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तेल टाकलेलं आहे, साधारण 2 छोट्या पळी तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये टिक्कीज ज्या आहेत ना त्या ठेवून घ्यायच्यात आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला या एक बाजू चांगली सोनेरी रंग होईपर्यंत आपण शेकून घेणार आहोत। बघू शकता खूप छान सुंदर रंग आलेला आहे। आता बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण या टिक्कीज ज्या आहेत ना त्या आपण छान शेकून घेऊ शकतो।
शेकून घेऊयात. तर मस्त इथे कुरकुरीत क्रिस्पी अशा या टिक्कीज तयार झालेल्या आहेत. वरून लिंबू पिळायचं आहे आणि कांद्यासोबत या टिक्की ज्या आहेत ना त्या सर्व करायच्या. चवीला अप्रतिम लागतात. भरपूर प्रोटीनयुक्त ही टिक्की आहे, कारण यात आपण सोयाबीन वापरलेलं आहे, मोड आलेली मटकी वापरलेली आहे, त्यामुळे ही खूप छान टिक्की तयार होते. याचा क्रिस्पीपणा मी तुम्हाला दाखवते. तर तेल निथळून व्यवस्थित टिक्की काढून घेतलेली आहे आणि ती इतकी छान कुरकुरीत झालेली आहे. त्यामुळे यामध्ये पोहे जरूर वापरा. पोह्यामुळे खूप छान कुरकुरीत टिक्की होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.